बेकायदा अवैध कार्य करने वालों पर कार्रवाई को लेकर विश्व इंडियन पार्टी का अनिश्चितकालीन धरना आंदोलन जारी है। आज 11वां दिन है और पुलिस प्रशासन धरना स्थल पर बैठे आंदोलनकर्ताओं को नजरअंदाज कर रही है। कुछ सामाजिक समूहों ने आंदोलन का मंडप जला दिया, फिर भी प्रशासन चुप क्यों है? आज आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि कराड शहरचे पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या पद्धतीने कारवाया सुरू केलेल्या आहेत आणि आजचं वातावरण बदललं तर जरा समाधान वाटलं आम्हाला। आजचं वातावरण बघून समाधान वाटलंय। कराड शहराचे टीमनं काम आपले त्यांचं चालू केलेलं आहे। तशातच कराड तालुक्याचे DYSP यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। आता हा माझा मंडप जाळला, ठीक आहे, जाळला, आरोपी काय अजून कोण गावणं झाले, धागेदोरे गावणं झालेत। अशामुळे आम्हाला असं वाटतं की आता मी इथं बसलोय म्हणून मी सुरक्षित आहे, इथं आंदोलनात बसलोय म्हणून मी सुरक्षित आहे। पण जर मी आंदोलनातनं उठल्यानंतर माझी जबाबदारी कोण घेणार हो? आंदोलन स्थळी येऊन जर मांडव जाळणे किंवा धमकी देणे असे जर प्रकार होत असेल तर मी आंदोलनातनं उठल्यानंतर माझ्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पडलेला आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आज आपल्या कराड दक्षिणचे आमदार, कराड उत्तरचे आमदार यांनी या विषयाकडे खरोखर जातीने लक्ष द्यायला पाहिजे। जनतेच्या काय समस्या आहे, जनता आपली कुठं चालली आहे, कुठं बरफट चालली, आपला तरुण युवक कुठं चालला आहे, व्यसनाधीन व्हायला लागला आहे, कशामुळे व्हायला लागला आहे हे विचार करायला पाहिजे। म्हणून आमची खास करून अशी विनंती आहे की आम्ही आजपर्यंत राजकारणाविषयी काही सुद्धा शब्द बोललेलो नव्हतो, पण आज पोलीस प्रशासन झालं, दारू उत्पादन झालं, हे कुचकामी पडल्यात म्हणून आम्हाला आज कराड दक्षिणच्या आमदारांना आवाज देण्याची वेळ आली, कराड उत्तरच्या आमदारांना आवाज देण्याची वेळ आली का की तुम्ही जरा ह्याच्यावर लक्ष द्या, लक्ष घाला ह्याच्यावर। आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील या विषयावर लक्ष द्यावे। तुम्ही देखील तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या, हे मंडप जाळणे, सामाजिक कार्यकर्त्यांना धमकी देणे, जीव मारतो, खलास करतो, पत्रकाराला पत्रकारिता करण्यापासून रोखलं जातं, फोटो काढून दिला जात नाही, व्हिडिओ शूटिंग करून देत नाही। म्हणजे हे आपल्या देशाचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार याला जर तुम्ही धमकी देत असेल, जीवे मारणार, खलास करणार असं जर होत असेल तर मग आपल्या कराडचं चाललंय काय, कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये चाललंय काय? आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री गप्प का आहेत असा आमचा प्रश्न आहे। याच्यामुळं की तुम्ही कराडचे आमदार, उत्तरचे आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जातीने लक्ष देऊन ह्या कराड शहरात चालले काय याच्यावर जरा लक्ष देऊन तात्काळ आढावा बैठक घेऊन हे पोलीस प्रशासन आणि दारू उत्पादन विभागाला एक चांगल्या प्रकारे सूचना कराव्या असं आम्हाला वाटतं आणि तात्काळ एक आढावा बैठक घ्यावी तुम्ही असं आम्हाला वाटतंय। का तर भविष्य काळात असा कोणाचा जर एखाद्याचा जीव जाऊ नये, गुन्हेगारी वाढू नये, अवैध धंदे फोपाळू नयेत, गोरगरीब कष्टकरी तरुण व्यसनाधीन होऊ नयेत, एखाद्याचा गोरगरिबाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, हे आमची एवढीच मागणी आपल्या या लोकप्रतिनिधीकडे आमची मागणी आहे। यावर लोकप्रतिनिधीने विचार करावा, आमची एवढीच मागणी आहे। गेले 10 दिवस झाले कराड तहसीलदार कार्यालयासमोर, प्रशासकीय भवनच्या समोर आमचे कराडचे ज्येष्ठ समाजसेवक आणि संघर्षचे माननीय बापूसाहेब लाडके दादा यांनी कराडमध्ये जो चौसाळ्याला आणि उसाळ्याला बेकायदेशीर दारूचा मटक्याचा याचा धंदा आहे व धंदे, या धंदे बंद होण्यासाठी ते गेले 10 दिवस झाले लढत आहे। शासनाचा कोणताही अधिकारी किंवा पोलीस डिपार्टमेंटचा कोणता SP साहेब यांनी कोणत्या प्रकारचा एकही माणूस इथं पाठवून दिलेला आहे किंवा त्यांची विचारपूस केलेली नाही। संघर्ष करत असतात ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले त्या ठिकाणी त्यांना हातराई आणलेलं हे काही कापडाची वस्तू तर चादर हे रात्री अचानकपणे कोणी जर पेटवून दिलेलं आहे, याची चौकशी पोलीस डिपार्टमेंटनं करावी, अन्यथा कराडमधीलच काय महाराष्ट्रात सर्व संघर्ष होते कराडमध्ये येतील, होणाऱ्या नुकसानीला जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील। त्यासाठी जो अधिकारी दिला होता मगदूम म्हणून, ती आता आमची काय अशी उलट तपासणी घेतली, 4 तास उलट तपासणी घेतली, FIR बोंबलली, तिकडे काढी लागली त्या FIRला, पण 4 तास आमची उलट तपासणी ह्या मगदूम
मिशंसुद्धा अजून उगवलेली नाही सर. त्या माणसानं आमची 80 वर्षाच्या एका माणसाची 70 वर्षाच्या एका म्हाताऱ्याची 4 तास उलट तपासणी घेतली. काय पोलीस स्टेशन करणार, कशा पद्धतीनं चालणार? अहो मटक्याच्या संदर्भामध्ये या शहरामध्ये किती खून झाले याचा रेकॉर्ड तुमचा जो आहे की नाही. खंडणी मागण्याच्या संदर्भात किती गुन्हे दाखल झालेत हे तुमचा जो रेकॉर्ड आहे की नाही. अशा सगळ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तुमचा वचक आहे का? तुमचे मित्र आहेत ते DYSP साहेब. मला तुमच्याबद्दल बरीचशी माहिती आहे पण मी तुमच्याबद्दल अजून तोंड उघडलेलं नाही. मला उघडायला लावायची वेळ देता कामा नये. या सगळ्या गोष्टीला जबाबदार जर कोण असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री घोरत बसलाय काय? कुंभकर्ण आहे? लावलेला हा बापुनी भाला शासनाला टोचणार आहे हे निर्विवाद आहे. परंतु त्याच्या आधी योग्य ती दखल घेऊन कराड शहरामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी जे इम्प्लिमेंट आहे त्यांचा ताबडतोब बंदोबस्त झालाच पाहिजे. मग तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या याचा आहे, तो विषय काय मांडतो, विचार काय मांडतो याच्यावर आम्ही पाठिंबा देणारी माणसं.